मुख्यमंत्री फडणवीसांनी शिवसेनेचे मंत्री सरनाईक यांचा निर्णय फिरवला। मराठी शिकण्यासाठी आता वर्षभराची मुदत, तोपर्यंत कारवाई होणार नाही। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना दिलासा। संघटनेच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांकडून हा निर्णय जाहीर। आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे। मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल। कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही। परिवहन विभागाने मराठी भाषा व्यवहारात आली पाहिजे ही भूमिका घेतली। मराठी भाषा शिकवण्याचं अभियान सरनाईकांनी सुरू ठेवलं। एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। तर मराठी भाषेचा प्रसार इतर भाषिकांमध्ये होतोय याचं समाधान आहे शिंदेंचं वक्तव्य। आज मुख्यमंत्री महोदयांनी त्या बऱ्याचशा लोकांच्या मागणी लक्षात घेऊन त्याला मुदतवाढ दिलेली आहे। मराठी भाषा तिचा प्रचार आणि प्रसार अन्य भाषिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर होतोय याचं समाधान आहे। मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानुसार कार्यवाही होईल। मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। मुदतवाढ दिली म्हणजे सगळं संपलं असं नाही। अमराठी चालकांना मराठी भाषा शिकावीच लागेल। सरनाईकांकडून स्पष्ट। मुख्यमंत्री हे आमच्या महायुतीचे सर्वोच्च नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत। त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असतो आणि त्यामुळे त्यानुसार ही कारवाई होईल। सुप्रिया सुळेंच्या नावाचा उल्लेख अनावधानानं। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा माफीनामा। सुळेंसह अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसींचं प्रमाणपत्र वडेट्टीवारांनी केला होता आरोप। आता मला असं वाटतं त्यांनी त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं असेल तर आपण त्या विषयावर पडदा टाकूया। माझी अतिशय विनम्र विनंती आहे की हे खूप सेन्सिटिव्ह इश्यूज असतात, त्यामुळे कोणीही अशा बाबतीत थोडं संवेदनशीलपणे बोलावं आणि अशा घटना परत होणार नाही अशी खबरदारी सगळ्यांनीच घ्यावी। प्रकाश सुर्वेंकडून आयोजित मराठी भाषा प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात वाद। भोजपुरी गाण्यांवर महिलांना नाचवलं। अखिल चित्रे यांची टीका। शिवरायांच्या मूर्तीसमोर अश्लील गाण्यांवर नृत्य झाल्याचा आरोप। पण जर पाहिलं तर तिथे व्यासपीठावरती छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती होती, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची एक प्रतिमा आणि स्वर्गीय आनंद दिघेंची प्रतिमा होती आणि त्याच्या समोर काय सुरू होतं तर रंगारंग कार्यक्रम सुरू होता। उपमुख्यमंत्री वारंवार मी वारसा पुढे नेत आहे म्हणत आहे ना, तर हा नक्की कोणाचा वारसा पुढे नेत आहे? प्रकाश सुर्वे कुठल्या प्रकरणात उघडे पडणार? किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य। भोजपुरी गाणं कधी लावावं त्याची एक वेळ असते। सुर्वेंना बाळासाहेबांना घेऊन दुकान चालवायचं हे गद्दार लोक आहेत। किशोरी पेडणेकरांचा जोरदार हल्लाबोल। खरं म्हणजे प्रकाश सुर्वेंवर किती बोलावं, कुठल्या प्रकरणात ते कसे उघडे होत चाललेत। भर स्टेजवर चुम्मा-चुम्मी करणारा आमदार हे म्हणायला मी तर नव्हती त्या स्टेजवर, पण आलेले व्हिज्युअल बघून वाटतं काय म्हणावं यांच्या अकलीचं। आझाद मैदान, शिवाजी पार्क मैदान, वर्षा बंगल्या पुढेच आंदोलन करणार। मनोज जरांगेंचा इशारा। जिथे रोड दिसेल तिथे आंदोलन करणार। रेल्वेही धावू देणार नाही, विमानही उडू देणार नाही। जरांगे आक्रमक। जर ठरलं ना मुंबईत येणार वर्षावरच येणार, मग तो इथं बसू नको तिथं बसू नको। काय तुमच्या बापाच पेंडे होय, इकडे येऊ नको तिकडे येऊ नको। ही लोकांवर जुलूम नाही का अशा नोटिसा देणं, असा आदेश काढणं? जरांगेंच्या मागण्यांवर आम्ही कारवाई केली आहे। सरकारच्या वतीने जरांगेंसोबत चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट, अजून काही निर्णय घेण्याची आवश्यकता असेल तर ते देखील घेऊ असंही वक्तव्य। 2014 नंतर 2026 पर्यंत आमची जी महायुतीची सरकार आहे त्या सरकारनेच मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतले आहेत। हे मात्र सर्व मराठा समाजाला देखील माहिती आहे। अजून काही घेण्याची आवश्यकता असेल तर ते देखील आम्ही घेऊ। मुंबई पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना अजूनही छत्रीसह शालेय साहित्य पुरवठा नाही। छत्रीसह इतर साहित्यापासून विद्यार्थी वंचित। युद्ध सुरू असल्यानं विद्यार्थ्यांना छत्र्या देऊ शकलो नाही। पालिकेचं अजब स्पष्टीकरण।